बरं होईल. आज त्याच्याकडे जरा महत्वाचं बोलायचं आहे. काय रे म्हाताऱ्या, काय म्हणालास? काहीच पडलं नाही. पहिल्यांदा आई पोरीच्या घरी तिच्या बापाने सारखं सारखं येऊ नये, लोकांचा गैरफायदा म्हणतील सासऱ्याच्या जीवावर. लोक काय म्हणतील याची पर्वा नाही मला. माझा आधीपासून संबंध आहे या घराशी. आनंद चांगला मित्र आहे माझा. तेव्हा मी इथे यायचं की नाही ते तू मला सांगण्यापेक्षा तू इथे यायचा बंधू. आईच्या गावात आणि बाराच्या भावात तू ते बाकी होतास काय? कोणत्या पत्काच्या घरी झालेस तुझे आई बाप म्हणून तुझा सारखा नालायक जन्माला आला. अरे बाई वृद्ध माणसाशी कसं बोलावा हे सुद्धा कळू नाही तुला. तुमच्यासारख्या खेळण्यांना असंच बोलायला लागतं. त्यानं चांगलं बोलून समजत नाही. पण तुझा तो असूनही डाव लक्षात नाही येणं इतकं मोठं समजलास का मला? अरे तुझ्यासारख्या नराधमांना उभं राहू देणं म्हणजे आपल्या सहनशक्तीचे अंत मारण्यासारखं आहे. माझ्या अंताला पाहून आपल्या अंताला निमंत्रण देतो आहेस तू, हे लक्षात ठेव. बोलून जर कुणाचा अंत झाला असता ना तर या पृथ्वीत आल्यावर फक्त तुमच्यासारखे गिधाडच वळी नसते. वयाच्या मानाने तू बोलतो असं वाटत नाही का तुला? मुळीच नाही. अजून काही ऐकायची इच्छा नसेल तर वाटेला लाग येतो. आईच्या गावात आणि बाराच्या भावात आईच्या जीवावर पाहिजे उदार म्हणतात ना ते यालाच. झाला ही गाता. हे म्हाताऱ्या तुझे बाबा काय? अरे भगवान आहे ते माझ्यासाठी. समजला? पुन्हा जर का आमच्या वाटेला जाण्याचा प्रयत्न करशील तर याचे परिणाम चांगले होणार नाही. तेच तुला सांगायला आलो आहे मी. तुला असं मी बोलतो. तुला मिळेल नाही तर या घराला आग लावेल. पण हा तुम्हाला त्रास येईल असं वाटतं? नाही बाबा, तू काहीच करणार नाही. आणि दादा आणि सुशांत आहे ना ते याची विचारसरी सॉल्व करून घेण्यात येईल. जास्त विचार करू नका. बसा आले ना. नाही बाबा, गेले 3 दिवस झाले त्याचा एकही फोन नाही. इथून करते तर फोन लागतही नाही. काही सुचत नाही. सर्वजण आम्ही हैराण झालो आहोत. 3 दिवसापूर्वी म्हणाला होता की येणार म्हणून. नक्की झालं की कळवतो म्हणून. पण त्यानंतर त्याचा फोनच नाही. कामात असेल, नको काळजी करू. नाही बाबा, कामात असला तरी फोन केल्याशिवाय राहतच नव्हता. हो, दररोज 3-3 वेळा फोन करणारा सुशांत आज 3 दिवस झाले त्याचा एकही फोन नाही. मला तर काळजी वाटते. दादांना सुद्धा फार काळजी लागून राहिली आहे. त्याच्या ऑफिसमध्ये तरी जाऊन यायचं ना. गेलेत दादा. ठीक आहे, मग कळेल त्याची खुशाली. मला तर खूपच काळजी लागून राहिली आहे. स्वाभाविकच आहे. इकडे तुझी आई सारखी चिंता करत बसली, सारखी विचारत असते सुशांतला. मी तर त्याला आपल्या मुलाप्रमाणे मानते ना, मग काळजी करणारच.
म्हणत होती सुशांत आले की दोघांना यायला सर 2 दिवस येशील ना अमिता 2 दिवस. दादाला विचारून पाहते. आनंद नाही म्हणणार नाही तरी सुद्धा विचार केला तो त्याचा आधार होईल. होय बाबा, काही झालं तरी मला दादाला दुखवायचं नाहीये. अरे झालं थोडा वेळ. बरं सुशांतच्या ऑफिसमध्ये गेलो होतस ना? नाही, ऑफिसला गेलो नाही. मध्येच त्याचा मित्र मिळाला मला. त्याने सांगितलं की तो प्रोजेक्टमध्ये थोडा बिझी होता आणि सिम कार्डचा थोडा प्रॉब्लेम झाला म्हणून तो फोन करू शकला नाही. पण ऑफिसमध्ये मेल केले म्हणे त्याने. उद्या संध्याकाळीच येणार आहेत. त्याच्या सिमचा प्रॉब्लेम झालाय ते मान्य आहे आम्हाला, पण तो आम्हाला तिथून सुद्धा फोन करू शकतो ना. ठीक आहे ना, आता कळलंय ना? नाही बाबा, अहो इथं आम्ही किती काळजी करतो. येऊ दे त्याला, चांगलीच खडसावते. नुसतं कडसावू नको, जाब विचारताय ना. फोन करत नाही म्हणजे काय? बघा ना. बरं आनंद, निघतो मी. निघतो काय? आता जेवणच जायचं. आता नको आग्रह करू, पुन्हा केव्हा तरी. नाही नाही, आता मी तुझं काही ऐकून घेणार नाही. अरे आमच्या अमिताच्या हातचं जेवण तरी बघ. पाहिला समिता, माझ्या मुलीच्या हाताचं जेवण मला खाऊन जायला सांगतो. आता तुम्ही जेवूनच जा. बसा बसा. अरे अरे छान. काय केलं? कसं अचानक झालं असं? आणि काही कळवायची पद्धत वगैरे आहे की नाही? 3 दिवस झाले तुझा फोन नाही आणि त्याआधी जर 4 दिवस मी फोनच सुद्धा नव्हता. अरे लगेच फोन ठेवायची घाई करत होतास. तू बोलत होतास की वेदांत बोलत होतास हेच कळत नव्हतं मला. आणि काय ऑफिसला मेल करून सांगतो कुठं येणार आहे. मग आज कसं काय आलास आणि हे तुला दादाला फोन करून सांगता आलं नसतं का? जरा येऊन बसू दे घरी. कडसावते ना. सुशांत, काही विसरल्यासारखं वाटत नाही तुला? काय झालं? हो सॉरी, आल्या आल्या तुला नमस्कार करायचं राहायचं. अजून काही? अजूनही काही विसरल्यासारखं वाटतं का तुला? काय दादा, काहीच नाही. बघ आठव. अरे काय काही आठवत मला काही. अरे दादाला नमस्कार करताना काय म्हणायचं तू? तुम्ही हो माता पिता, तुम्ही हो, तुम्ही हो बंधू सखा, तुम्ही हो. अमिता राहू दे. अगं प्रवासातून थकून आलाय, त्याला फ्रेश होऊ दे आणि आराम करू दे. जा तुझं, आपण नंतर बोलू. सुशांत, अरे काय बोलतोयस तू हे? कुणी आलास तरी दादाला नमस्कार करायचा. कुणी त्यांचा अपमान केलेला, अनादर केलेला तुला सहन होत नव्हता. मग आता तू काय करतो आहेस? पण एवढं झालं तरी काय? नाही नमस्कार केला त्यात एवढा काय फरक पडला? काय फरक पडला हे तू विचारतो आहेस? अरे दादा आहेत ते आपले आणि हे माझे बाबा. मग काय करू मी? सांग ना काय करू? आल्यापासून एकच ऐकवतेस, हे नाही केलं ते नाही केलं, असं काय केलं तसं का केलं. तुला ऐकून ऐकून बधीर जावं मी. आता प्रवासातून आला असेल, त्याला त्रास झाला नसेल का? आणि हे सगळं नंतर पण बोलता आलं असतं आपल्याला. ओके ओके ओके, सॉरी सुशांत, I'm really sorry. पण तू असं का वागतोयस? कसला त्रास झाला? पुन्हा तेच. तू जरा शांत राहशील का आता? अमिता, तू जरा शांत राह. सुशांत, तू जा फ्रेश हो. हो प्लीज, तुम्ही न बोलला तरी चालेल मला. सुशांत, ती कुठली पद्धत झाली बोलायची? अरे अरे काय झालं तुला? असं का वागतोस तू? काय झालं सांग मला. कसला त्रास होतोय तुला? असलाही नाही, पण तुम्ही सगळे मला का त्रास देत आहे तेच कळत नाहीये मला. प्लीज मला जरा शांत राहू द्या प्लीज. गरज माझी तुम्हाला काळजी आहे की काळजी करण्याचं नाटक करताय तेच कळत नाहीये
सगळ्यांचा आदर करायला शिकवलाय मी. मग दीनानाथचं असं कसं बोलू शकतो तो? सांग, का असा वागतोय तो? विचार करा. असा काय अपराध आहे आमचा म्हणून ही सजा देतोय तो? संभाळ स्वतःला. अरे समजून काढू आपण त्याची. आम्ही दोघे जण पण असेच भेटायचे. अरे ते पाहिलं होतं मी तुम्हाला असं भेटताना. म्हटलं बघूया मला जमतं की नाही. छान जमतंय तुला. बरं दादाचा फोन का लागत नाही? अरे किती ट्राय करतोय? अरे ते आमच्या मोबाईल सिमचा जरा प्रॉब्लेम झाला होता ना, म्हणून आम्हाला कॉल वगैरे करणं पॉसिबल होत नव्हतं. अरे तो मजेत आहे, नको काळजी करू. अरे बाबा, आई बाबा एकसारखे मुलांचे असते. कसं आहे, काय करतोय मी काय सांगू त्यांना? त्यांना म्हणावं काळजी करू नका, तो मजेत आहे तिकडे आणि प्रोजेक्ट झाला की लगेच निघेल. मग तू काय थांबलं नाहीस? ते माझा जरा वेगळा प्रोजेक्ट होता म्हणून. आणि बरं आई बाबा कसे आहेत? आहे चांगले आहे, फक्त दादाची चाकवण करते. त्याला सांग तो मला मेल करत असतो, तेव्हा नका काळजी करू, मी तुम्हाला कळवत राहील. ठीक आहे, बरं येतो मी. बरं सांभाळ स्वतःला आणि आई बाबांची जरा काळजी घे. खूप काळजी आहे आमच्या साहेबांना पेन्शनची पेमेंटची. इंडियात नाही आहे तो, मग काळजी करायला नको का? मग आमची कोणी घ्यायची काय? अमिताभ प्लीज. काय झालं रे सुशांत? अजून नाराज आहेस का माझ्यावर? नाही. मग असा का वागतोयस? सांग ना रे, माझं काही चुकलं आहे का? प्लीज प्लीज सांग ना रे, असं काय झालं? सांग ना, का असं जर वागतोय? काही नाही झालंय. मग असं अबोला का धरलं आहेस? हे सुशांत, त्या दिवशी वेदांशी फोनवर बोलत होती म्हणून नाराज आहेस का? अरे तू कामात बिझी मग असतो ठीक आहे ना, मी काही म्हणालंय का तुला? तू काही बोलत नाही, पण न बोलता बरंच काही बोलून जातोयस हे कळतंय मला. अमिता, तू हे भलते चालते विचार मनात आणू नकोस हा. अरे तुझ्या झालेला बदल मला जाणवतोय, म्हणूनच माझ्या मनात नको ते विचार येत आहेत. तू प्लीज जरा शांत राहशील का? शांत राहू, हा शांत राहू. अरे ही शांतता मला स्वस्थ बसू देत नाही, हे कळतंय का तुला? हे बघ अमिता, तू जास्त विचार करतेस ना म्हणून. अरे यात मी वेगळा काय विचार करते? आपला माणूस आधी कसं होतं आणि आता कसं वागतो याचंच कारण मागते ना मी. तो फोन दे, आपण नंतर बोलू. थांब अमिता. हॅलो
गरज नाहीये. आपलं नाते आपल्या जागीच आहे. हे जे काही तू बोलला आहेस ना त्याच्याशी तू सुद्धा सहमत नाहीये आणि हे मला वेगळं सांगण्याची गरज वाटत नाही. वादच करत असं ठरवून आले आज का तू? अरे वाद करायचा नव्हता रे मला. ठरवून तर खूप काही ठेवलं होतं रे. खूप काही ठेवलं होतं. माझा सुशांत आता बाहेर जाऊन आल्याचा आनंद मला साजरा करायचा होता. अरे माझा सुशांत मल्टीनॅशनल कंपनीत काम करतो म्हणून अभिमानाने फिरवायचा होता रे मला. वाद करायचा नव्हता रे सुशांत. वाद करायचा नव्हता. अरे तुझ्या झालेला बदल जाणून घेणं म्हणजे याला वाद नाही रे म्हणत. बस झालं. एकच गोष्ट कितीदा ऐकवणार आहेस तू मला? बदल झाला म्हणजे झाला तरी काय? का? तुझ्या झालेला बदल तुला जाणवत नाही का? समजून घ्यायचं नाहीये तुला? विना तुझ्या व्यतिरिक्त मला अजून कुठलं टेन्शन असू शकत नाहीये का? अरे मग मोकळी कर ना. कर मोकळी. का मलाही सांगू शकत नाही? अरे तूच नाही का म्हणायचंस? आपल्या गोष्टी दुसऱ्याजवळ शेअर केल्या की मनावरचं ओझं कमी होतं म्हणून तूच नाही का म्हणायचंस? अमिता, सगळेच प्रॉब्लेम मनावरचं ओझं कमी करणारे नसतात. म्हणजे काय म्हणायचं आहे तुला? त्याचा अर्थ काय? प्रत्येक शब्दाला अर्थ लावण्याचा प्रयत्न करू नकोस तू. का करू नको? कारण शब्दाला शब्द लावून वाद वाढतोय. आता खरी सुरुवात तू करतो आहेस. मेहरबानी कर आणि जरा गप्प बस. अरे अशा परिस्थितीत कशी मी शांत राहू? बोल ना, कशी शांत राहू मी? हे बघ सुशांत, माझं काही चुकलं असेल ना तर मला वाटेल ते बोल. वाटल्यास मला मार. पण माझ्याशी असं करू नकोस. माझ्याशी असं वागू नकोस. नाही मला अमिता, तुला शांत राहायला सांगितलेलं कळत नाही का? शांत राहू मी. कशी शांत राहू? अमिता तू आज मी तुला आज जायला नाही सांगितलंय. थांबून वाद वाढवायचा नाहीये मला. वाद कधी होणार नाही याची खबरदारी मी सदैव घेतली आहे. तेव्हा मी वाद करेल किंवा वादाचा कारणीभूत होईल असा गैरसमज तुझ्या डोक्यातून तू काढून घे आणि माझ्या एका सरळ प्रश्नाचं उत्तर दे. दादा, मला वाटतं मी अजूनही प्रश्न विचारलेला नाहीये. आता सांग, आल्यापासून तू असं का वागतोस? मला आज जाऊन तयारी करायची आहे. ऑफिसला जायला लेट होतोय मला वाटतं माझ्या प्रश्न तुला नीट समजला नाही. मला इथे कुठल्याच आणि कसल्याच प्रश्नाचं उत्तर द्यायला मी जरुरी समजत नाही. सगळं आपणच ठरवायचं नसतं सुशांत. आयुष्य तुझं, मर्जी तुझं असली तरी काही प्रश्नाचं उत्तर द्यायला तू बांधील आहे. कितीही काही ठरवलं तरी सुद्धा पण माझ्याकडे उत्तर नाहीये. असं होऊ शकत नाही. कारण जिथे प्रश्न आहे तिथे उत्तर आलंच. पण माझ्याकडे तुमच्या प्रश्नाचं उत्तर नाहीये. खोटं बोलतोय तू माझं सुशांत असूच शकत नाही. तुला कळत सुद्धा नव्हतं. तेव्हापासून वाढवलंय तुला. त्या सुशांतला तुझा दादाने नाव. हे सगळं आल्यावर नमस्कार नाही केला म्हणून का? एवढाच विषय असताना तर मी तुला विचारलं सुद्धा नसतं. पण इथे मुद्दा दुसरा आहे. तुझ्या वागण्याचा असेल आणि तुझ्या आणि अमिताच्या संबंधाचा. विश्वास थोडं शांत राहणं म्हणजे विश्वास गमवून बसल्याचा अर्थ होत नाही. तू कसा विचार करतो त्याच्यावर ते अवलंबून आहे. थोडं आमच्या ठिकाणी राहून विचार कर ना. मग तुला कळेल आम्ही तुला का प्रश्न विचारतोय. इकडे कोणी कुणाच्या ठिकाणी राहून विचार करायचा हा देखील एक प्रश्नच आहे, नाही का? तू फक्त तुझा विचार करतोय आणि प्रश्न निर्माण आणि करतोय. तुम्ही फक्त तुमचा विचार करून छोटीशी गोष्ट मोठी करताय. काय ही छोटीशी गोष्ट? ही छोटी गोष्ट नाही. निदान अमिताच्या बाबतीत तर नाहीच नाही. एक आधीचा सुशांत एका बाजूला उभा कर आणि आता हा दुसऱ्या बाजूला हा सुशांत उभा कर. मग तुला कळेल एवढ्या छोट्या गोष्टी किती मोठ्या आहेत. थांबा.
मला आता माझ्या पद्धतीने राहायचं आहे, तेव्हा कोणीच कसलाच प्रश्न विचारलेला नकोय मला. तुला मला जे विचारायचं होतं, जे प्रश्न करायचे होते ते मी केले. आता फक्त तुला उत्तर द्यायचे, आज किंवा उद्या. ते तुझं तू ठरव. हॅलो, हा बोल निकिता. अगं मगाशी अमिता होती इकडे, म्हणूनच बोलता आला नाही मला. नाही, अजून तरी नाही. अगं कसं बोलू तेच कळत नाहीये मला. बघू, निघेल काहीतरी मार्ग. हो, येऊन भेटतो मी तुला. हो, निघतोच आहे आता ऑफिसला. हा, थांब, एकत्र जाऊ. हो, तिकडेच थांबतो. ओके, बाय. सुशांत, हा, कुणाचा फोन होता, कुणाशी इतका वेळ बोलत होता, यावरूनच सुरुवात कर. मी यातलं काही विचारणार नाही. फक्त एवढं सांगायला आले की नाश्ता तयार आहे, करून घे. भूक नाहीये मला. अरे पण ऑफिसला चालला. शंकर
तेव्हापासून कुत्र्यासारखा हात खाण करत आहे, मला हसू देत नाही. जन्मत्यानो तुम्ही बोलायला लागला. होय, मी बोलायला लागलोय. कुठलं औषध घेतला होय? ही लय मोठी स्टोरी आहे. सांगा कधी रे पुस्तकपणे. होय, लय मोठी आहे ती. सांगू? ऐकलेस ती हो. पण लई कामा पडल्यात तिच्यामध्ये. पुस्तकपणे सांगा तुम्ही. बसूया आपण. जातो मी. काम लई पडलंय. कसं तुम्ही काय हो, तुम्ही बोलायला कधीपासून लागला? लय मोठी स्टोरी आहे हो. त्याला सांगतात मी. औषधं घेतली का? ती मोठी स्टोरी आहे. सांगू का आता? नको नको नको, कामाला लय पडलाय. पुस्तकपणे सांगा तुम्ही. चला. एक एक नमुने आहे. चल सिद्धार्थ, जाऊया आपण. अरे निघाला? आणि हे काय? अरे उदास का आहेस तू? काय नाही, चल तू. हा, एक मिनिट. तुला काय सांगितलं होतं मी? अरे असं उदास राहून कसं चालेल? तू आता येतोस की मी जाऊ? याचा अर्थ माझा बोलण्याचा काहीच किंमत नाही. सिद्धार्थ यार, वेगळा अर्थ लावू नकोस रे. अरे मला उशीर झाला तर निकिताला वाट पाहावी लागेल. काय? म्हणजे तू निकिताला भेटणार आहे? हो. अरे अरे वेडा झालायस का तू? इतकं समजून सुद्धा तुझ्यात काहीच फरक पडला नाही. अरे ती वेदांतवर प्रेम करते आहे ना? हो, तर मी कुठे म्हणालो की माझ्यावर प्रेम करते म्हणून? आधीच अवघड असलेली परिस्थिती आणखी अवघड करून घेणार आहेस तू? ऐकवायची एक संधी पण सोडू नकोस तू सिद्धार्थ. अरे ऐकवत नाही रे तुला. वस्तुस्थिती तुझ्या समोर ठेवतोय मी. झाली ठेवून, आता जाऊया. ओके, चल जाऊया. चल. बाबा आणि मी बाबा. अरे मला म्हणायचं होतं बाबा नाही रे, मस्ती करण्याच्या मूड मध्ये नाही. मग कसल्या मूड मध्ये आहे? नमकाच्या. अरे आधीच बोलायचं ना. अवस्था केली असते मी. मग अरे तू काय बोलत आहेस? घरी काय चाललंय? तू काय करत आहेस? परिस्थितीची काही गांभीर्य वगैरे तुला आहे की नाही? इड्याची जात आपली. असलं काय पण समजत नाही मला. बिघडलेल्या परिस्थितीत असंच खेळत राहायचं हे आणखी काहीच नाही. माफ करा गरिबांना. जातो मी. जाऊ ना. आम्ही तर ताईने पाठवतोय मी. त्याला असं बोलायला नको होतं. अमिता कशी आहेस? आई कशी आहे? कशी असणार? सुशांत बद्दल ऐकून खूप धक्का बसलाय त्याला. म्हणजे तुम्ही तिला सर्व काही सांगितलं? पर्याय नव्हता. टाळण्याचा खूप प्रयत्न केला. शेवटी खरं काय ते त्याला सांगावंच लागलं. पोरीची चिंता बापाच्या चेहऱ्यावर दिसली आणि त्याने ती बरोबर हरली. नाही तिला कळतं का म्हणते नको होतं. एक मिनिट. हॅलो आई. हा हो, अमिता बोलते. काय म्हणाली? सुशांत, अगं काही नाही ग. प्रवासातून आला होता ना, आणि मी आल्याच लगेच विचारायला सुरुवात केली म्हणून जरासा भडकला. हो बस एवढंच. हा, आणि जरा ऑफिसचं पण टेन्शन होतं त्याला. हो, आज त्याने सगळं काही क्लिअर केलं. हे बघ, तू उगाच काळजी करू नकोस. बाबा ना
हो आले आहे. ओके बरं आता मी ठेवते हा. बरं बाय. काळजी घे. चल. तू समजूत काढशील त्याची, पण घरी गेल्यावर माझं डोकं खाणार ती. नाही खाणार, पण तुम्ही मात्र असे उदास राहू नका, नाहीतर तिला शंका येईल. ठीक आहे, पण मग असं कसं कळणार अमिता? फक्त आता 2 दिवस, मग सुशांतची मी समजूत काढणार आहे आणि तो माझं नक्कीच ऐकेल. बाबा मला असं वाटतं की माझंच काहीतरी चुकलं असेल, म्हणूनच तो माझ्यावर नाराज झाला. बघ बोलून आणि लवकरात समजूत काढ त्याची. परिस्थिती हाताबाहेर जावला इतका वेळ पण लावू नकोस आणि जास्त तहानून पण धरू नकोस. तुझी चूक नसेल तरी शेवटी संसार सांभाळायचं म्हणजे कोणी तरी कमी पण घ्यायला हवं ना. पण बाबा चूक नसताना सुद्धा चूक मान्य करणे म्हणजे चुकीच्या गोष्टीला साथ दिल्यासारखी नाही का? ते सगळं कळतंय का मला? आपली पोरगी सुखाने नांदावी हीच इच्छा असते का प्रत्येक आई बापाची? ठीक आहे बाबा, तुम्ही काळजी करू नका, मी सर्व काही सांभाळून घेईन. तेवढा विश्वास आहे माझा. अमिता माझी खूप समजूतदार आहे, सगळं काय व्यवस्थित करेल. पण तुम्ही दोघांनी आपली काळजी घ्या. आईला पण मी केव्हा आला? झाला थोडा वेळ. मी तुमच्याच घरी गेलो होतो. का? माझ्या घरी तुमचा झालेला अपमान मी सहन करू शकलो नाही, म्हणूनच तुमच्या घरी माफी मागायला गेलो होतो. आनंद, मला माफ. दादा आनंद काय हे? अरे जे झाला त्यात तुझा काय दोष? आणि सुशांत कोणी गैर आहे का? आपलाच आहे ना. थोडा त्याचा गैरसमज झाला तो होईल दूर. अरे झाला असेल गैरसमज, पण म्हणून असं वागायचं का तुमच्याशी? हो ठीक आहे ना, आता एवढं का मनाला लावून घेतोस? दादा दादा नका ना एवढा विचार करू. मी तुम्हाला इतकी दुःखी नाही हो पाहू शकत. हे बघ मी समजावून त्याला. ठीक आहे, मग प्रयत्न करू. आनंद, तू घरी गेला होतास तर अमिताच्या आईला काही सांगितलंच नाही ना? नाही नाही, मी सहज आलो होतो असं म्हटलं तिला. बरं केलेस आनंद, तिला काही सांगितलंच नाही. बरं आता मी निघतो. हो ठीक आहे, काळजी घे स्वतःची. हो तू सुद्धा. दादा रजनीचा फोन आला होता. तू मला सांगतेस की विचारतेस? सांगते. तुझा नंबर तिच्याकडे कसा? तुम्ही नसताना एके दिवशी आली होती ती, तेव्हा तिने माझा नंबर घेतला होता. मग विसरून जा काय? तिचा आलेला फोन आणि तिचा मेसेज सुद्धा. अहो काय ते ऐकून तरी घ्या. हे बघ अमिता, एक वेळा एकाच गोष्टीचा विचार करायचा. सगळ्याचा विचार करशील तर तुझंही डोकं काम करायला बंद होईल. जा तुझं काम आटप. अधिक धडो बोलायचं कसं ते तुझ्या पद्धतीने की माझ्या आईच्या कवात आणि पाराच्या भावात. तुबाड बंद ठेव आणि चालू पण इथून, नाहीतर खरंच जाशील पाराच्या भावात. भावात काय नाही राहिलं, पण अजून मस्ती काही उतरली नाही ती. म्हणजे अरे सरळ साधा अर्थ कळलं नाही का तुला? काय रे, तुमच्या दोघा भाऊ मध्ये काय चाललंय याची कल्पना नाही का मला? एक मिनिट, तुला कसं कळलं? म्हणजे या सगळ्यात तू? नाही, अजून मी काहीच केलं नाही, पण हा मला हवं तसंच घडलं. आता या आगीत तेल ओतायचं काम फक्त मी करणार आहे. फक्त सांभाळ स्वतःला. आईला म्हणजे अंगावर आलेल्या दुश्मनाची काळजी घेतो म्हणजे तुझं जरा बरं आहे रे.
माझ्या बोलण्याचा तू चुकीचा अर्थ लावतो आणि मला कमजोर समजतो. समजत नाही रे, तू खरंच कमजोर झालाय पण मान्य करत नाही. चुकीचा अंदाज मानतोय तू, तेव्हा वेळ घे आणि निर्णय घे, नाहीतर संपून जाशील. वेळ घेऊन वेळ मारून नेण्याचा मूळ वाटतो का मी तुला? हे बाळका, शांत आहे, शांत राहू दे, नाहीतर बाहेर फेकून येईन मी तुला. त्याआधी एक गोष्ट समजू घे, उद्ध्वस्त करायला हवाय, उद्ध्वस्त व्हायला नाही. तुम्हाला संपवल्याशिवाय माझा मरण निश्चित नाही. तुकडे तुकडे करून टाकेन या घराचे. तूच एक बाकी होतास. ये विचार पण करू नकोस, नाहीतर तुझे इतके तुकडे करीन की जोडणं अवघड होईल. आणि पाण्याच्या भावात आता तू स्वतः जातोय, शॉर्टकट पाठवून मी तुला. ठीक आहे, आता कन्फर्म तुझी परवानगी आई राहिले. आता पाहिलं सुशांत, तुझ्या अशा वागण्याने असे बाहेरचे लोक कसे फायदे घेतात ते. त्याने काय फरक पडतो? फरक पडतोय. या मावाल्याची नादी लागून आम्ही आमचं लाईफ का डिस्टर्ब करतोय? मी अशी डिस्टर्ब झालेलीच आहे. तू स्वतः करून घेतोय. मी फक्त माझ्याबद्दल बोलत नाहीये तुम्हाला. तुझी लाईफ काय आहे? हे बघ सुशांत, तू सगळ्या गोष्टी मिक्स करतोय. मग तू वेगवेगळी करून विचार कर ना. तू स्पष्ट बोलशील का? तुझ्या मनात काय आहे? काय स्पष्ट बोलू मी? प्रत्येक वेळी एखाद्या लहान मुलासारखं मला समजावणं, मला उपदेश करणं कधी बंद होणार आहे तुझं? हो, नात्यानं जरा लहान आहे मी, पण समजण्या इतका वय तर झाला आहे ना माझा. मग का मला परत परत समजवतोस? हे मोठे भावाचा मोठेपणा मिरवायचा ना जरा बंद कर आणि माझा त्रास जरा कमी कर. काय काय मी मोठेपणा मिरवतो? अरे पहा ना इकडे, माझे डोळे डोळे बोल. अरे भाऊ नाही, पुढचा मूर्खा म्हणून वाढवलंय तुला. अरे आमच्यामध्ये तुझी अडचण नको असे म्हणणाऱ्या रचनेला मी दूर केलं कायमच, फक्त तुझ्यासाठी. कारण तुला दूर करून जगणं माझ्यासाठी शक्य नव्हतं, म्हणून मी माझ्या प्रेमाला दूर केलं आणि स्वतः जगणं विसरलो. म्हणतो मी तुला त्रास देतोय. हे सगळं करून तुला दुनियाच्या नजरेत महान बनायचं होतं. आणि काय म्हणालास? सगळं माझ्यासाठी केलं ना? मग आता माझ्याकडे काय अपेक्षा आहे तुझी? मी जन्मभर तुझा गुलाम बनून तुझी सेवा करत बसू का? सुशांत, अरे दादाशी असं बोलताना तुला काहीच कसं वाटत नाही रे? खरंच माझी निवड चुकली की काय असंच मला वाटू लागले आहे. नाही अमिता, नाही असं बोलू नको तू. खरंच माझा सुशांत खूप चांगला आहे. हे बाळा, मी महान बनण्याचा प्रयत्न नाही करत रे. मी तुझ्यासाठी काय करावं, तू माझ्यासाठी काय करावं, त्याच्यासाठी नाही केलं मी सगळं. एक आई बाप आपल्या मुलासाठी जे काय करतो तेच मी केलं. मग माझी तुझ्याकडून काय अपेक्षा असेल? मी तुझ्या संसारासाठी तुझ्यासाठी काही करू शकतो. तू सांग, फक्त सांग, मी काय करू तुझ्यासाठी? एक मिनिट, तुमच्या संसारात माझी अडचण तर होत नाही ना? अरे वेड्या, एकदा बोलून तरी पाहिलं असतं. दादा असता तुझ्यासाठी काही पण केलं असतं. लहानाचा मोठा झाला माझ्या समोर. तुला दादा कधी कळाला नाही रे. अरे एकदा म्हणून तरी पाहायचं होतं. असं बाजूला चालू असतो तुझ्या सुखासाठी. नाही दादा, नाही, तुम्ही कुठेही जायचं नाही. त्याला कितीही काही वाटलं तरी सुद्धा.
काय घेऊन बसलाय इथे कुणाचा मूड चांगला नाही बघा सगळं कसा तरी विपरीत झालं बघा होय रे दौला खूप चिंता वाटते आता बरं सुशांत जरा बाहेर बोलतस का मला वाटतं तुम्ही त्याच्याशी ना बोला तर लई बरा होईल माझा पुन्हा अपमान होईल म्हणून सांगतोस ना असू दे बोलव त्याला ठीक आहे बोलवतो त्याला सुशांत साहेब हॅलो बाहेर या काय रे हो तुम्ही बोला सुशांत आज ऑफिसला नाही गेला ते सोडा कामाचं बोला याचा अर्थ तू अजूनही रागात आहेस असो सुशांत मी आणि अमिताची आई तुला जावई नव्हे तर मुलगा समजतो तेव्हा एक बाप म्हणून तुझ्या पुढे हात जोडून विनंती करतो माझ्या पोरीची काय चूक असेल तर तिला मोठ्या मनाने माफ कर तिची ही अवस्था माझ्याने नाही पाहता येत रे बाबा हे काय करतात तुम्ही का हात जोडता अरे मग काय करू सुशांतचा असं मागण्याने सगळेच जण हैराण झाले सुशांत या इतकं बदल होऊ नकोस बाबा मी तुम्हाला एवढंच म्हणतो होईल सगळं ठीक आम्ही आहोत ना काढू त्याची समजू तुम्ही नका काळजी करू सुशांत तू काहीच बोलत नाही सिद्धार्थ बोलतोय ना मग मी आणखीन काय नवीन बोल सुशांत प्रत्येक वेळी असंच बोलायला हो का रे निदान याच्या वयाचा तरी विचार कर बोलू दे सिद्धार्थ बोलू दे त्याला पोरीच्या बापाने फक्त ऐकायचं असतं चुकीचं काय आणि चुकीचं काय हे सुद्धा ठरवायचं नसतं कारण त्याला आपल्या पोरीच्या सुखापेक्षा काहीच अधिक नसतं रे काहीच अधिक नसतं जाऊ दे त्यांना निकिताचा फोन आला होता काय म्हणत होती काही नाही म्हणजे हॅलो म्हटलं आणि ठेवून दिलं का तिचं काय म्हणणं असतं ते तुला माहित नाही का तिला सांगायची काय गरज होती अरे किती दिवस पण लपवणार होतो मी मग विश्वासात घेऊन सांगायचं होतं ना किती मनस्ताप करून घेतलं त्यांनी शेवटी मला समजून जावं लागलं माझा दादा कुठं आहे बोल बोल माझा दादा कुठं आहे बोल अरे विचारतो ना मी याला बोल माझा दादा कुठं आहे अरे आतापर्यंत फक्त मला फसवत आला आहे तो प्रोजेक्ट मध्ये बिझी आहे मेल करतो अरे तुझ्या अशा सांगण्याने मी आई बाबाला तेच सांगत होतो आणि त्याला समाधान करत होतो हे बघ राकेश ऐक माझं काय ऐकू मी तुझं आणि का अरे तुझं ऐकायचं हेच का माझा दादा ऍक्सिडेंट मध्ये मारला गेला हे सांगणार आहेस का तो हे सांगणार आहेस नाही राकेश कोणी सांगितलं तुला हे अरे कोणी सांगितलं नितेशने सर्व काही सांगितलं आहे मला अरे त्याचा काय ऐकतोस तू राकेश होय की नाही एवढंच सांग मला होय की नाही होय तुझा नाही हे होऊ शकत नाही नाही राकेश 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 अरे वेडा झालायस की तू हे बघ निकिता फोन कट करू नकोस अगं आवाज ऐकून फोन का कट करतेस तुला सुशांतशी बोलायचं आहे ना थांब देते मी सुशांत 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 हे बघ सुशांत घरी नाही आहे मोबाईल विसरून गेलाय तो हो तो आल्यावर एक मिनिट आलाय देते मी हे निकिताचा फोन आहे बोल तिच्याशी बोलेन मी नंतर थांब सुशांत फोन का कट केलास अगं बोलेन मी नंतर आता का नाही बोललास अगं माझी मर्जी बोलेन मी नंतर अरे 20 मिस कॉल होते तिचे नाईलाजाने उचलला मी फोन इतकी काय इमर्जन्सी आहे तिची तिच्याकडे असेल काही महत्वाचं काम म्हणून केलं असेल ना आणि म्हणूनच म्हणते विचार ना तिला काय इमर्जन्सी आहे ती अमिताभ बस झाला हा
अरे प्लीज यापुढे माझ्या मोबाईलला हात लावू नकोस तू. तुझे कॉल जर का इतके सिक्रेट असतील ना तर मोबाईल कुठे ठेवून जाऊ नकोस. अमिता प्लीज वेगळे वेगळे तळ काढू नकोस. काढायला तू भाग पाडतो आहेस. अरे निकिताचा फोन आला की तासन तास तिच्याशी एकांतात बोलत राहतोस. माझ्यासमोर फोन आला की फोन कट करतोस. त्याचा काय करत आहे सांग ना. काय अर्थ आहे कसली लक्षणं आहे ती. मेहरबानी कर आणि जरा गप्प राहा. अरे कशी गप्प राहू मी. सांग ना कशी गप्प राहू. एकाच घरात राहून साधं बोलणं सुद्धा नाही पण तिच्याशी मात्र तासन तास गप्पा मारत असतोस तू. अरे हक्काच्या बायकोला स्पर्श न करण्याची बायको नकोशी झाली का रे तुला. बोल ना. अरे हा माझ्या भावनांशी खेळतो आहेस तू. तिला मानसिक आधार देऊन माझा तिरस्कार का करतो आहेस मी सुशांत. सुशांत मला सांग तुमच्यातील नात्याला मर्यादा तर पार नाही अमिता ना. वेळी झाली आहेस का तू. अरे कुठलीही पत्नी आपलं मंगळसूत्र विभागू देत नाही. आणि तू सांगतो मी गप्प राहा म्हणून. ठीक आहे चल राहते मी गप्प. सांग जरा निकिताचा आणि तुझा संबंध काय. ओढ लागते ती तुझी मैत्रीण बायको की रखेल. हो रकेल आहे ती माझी. बस काय समाधान. आणि त्यासाठी मला काही करावंसं लागलं नाही. ही सगळी ईश्वर कृपा. नाही कळलं. अगं तुम्ही बरबाद व्हावा ही माझी मनापासून इच्छा होती. पण त्या दैवानं माझं सगळं ऐकलं आणि मला हवं तसंच कळलं. माझी दुर्दशा झाली. तुझे नाते सगळे तुटले. सुशांत पण तुझं आता राहिलं नाही. पण तू घाबरू नकोस. झाली तुझी फालतू बडबड करून झाली ना. आता माझं आहे. कुत्र्यासारखी गल्लोगल्ली भुंकायची सवय तुझ्या अजून केलेली नाही ना. अमिता तुला काही करून मिळेल असं बोललो होतो मी. अरे खोट्या भ्रमात जगायचं सोडून द्या आणि चालता हो इथून. जास्तीत बरोबर बंद कर आणि माझ्या बरोबर चाल. अरे झालं का. मी म्हणजे कोण वाटली रे तुला. लग्नाची बायको वाटली का. हा अजूनही सांगते शहाणा असेल ना तर मुकाट्याने चालता हो इथून. बस तर पतिव्रतेचे पहाडे ऐकवलं तेवढे सांग.
आता बोल, काय म्हणालास तू? हा काय म्हणालास? हा कोण आहे? अरे अरे मला मिळवण्यासाठी इतकी नीच पातळी काहीच हरामखोर. अरे झालंय आमच्यात जो प्रत्येक नवरा बायको मध्ये होत असतो तसाही झाला असेल, पण याचा अर्थ कुणी यावा आणि त्याचा फायदा घेऊन जा आणि ते मी सहन करेन असं वाटलं का तुला? अरे हा माझा सुशांत आहे आणि हा माझाच आहे. सुशांत नाही, वेदांत आहे, वेदांत. रितेश, चालता होय तू. अरे अरे थांब ना, यांना पण बोलू दे. रितेश, जायला सांगितलंय मी तुला. तुझ्या ऑफिस मधून सगळं कळालं मला. रितेश! कोण आहेस तू? सांग, कोण आहेस तू? वेदांत, तुम्हाला कळू नये म्हणून आजपर्यंत मी लपवत आलो आणि या भडव्याने येऊन सगळा सत्यानाश केला. माझा सुशांत कुठे आहे? अरे सांग ना, माझा सुशांत कुठे आहे? सुशांत राहिला नाही आता. कार अपघातात मारला गेला. होऊ शकत नाही. माझा सुशांत कुठे आहे? तू खोटं बोलतायस ना? बोलणार आहे पुन्हा पुन्हा हे काहीतरी नाटक आहे ना? बोल ना. अरे बोल ना, बोल ना, सुशांत कुठे आहे? बोल ना. शेवटचं पाहता नाही दिलं. काय करू शकत होतो मी दादा? कार्य ढळल्यावर रस्त्याच्या तरुण्यात पडलेला सुशांतचा जीव मात्र तुमच्यात गुंतलेला होता. शेवटच्या घटनेला असून सुद्धा फक्त एकच विनवणी करत होता तो माझ्याशी. वेदांत मित्रा, माझ्यावर एक मेहरबानी कर रे. माझ्या मरणाची बातमी माझ्या दादाला आणि माझ्या अमिताला कळू देऊ नको. मरून जातील ते दोघं, मरून जातील. दादा मी त्याला वाचवण्याचा खूप प्रयत्न केला हो, पण नाही यश आला मला. काही सुचत नव्हता. किती दिवस म्हणून खोटं बोलणार होतो, म्हणून निर्णय घेतला. आता सुशांत म्हणूनच यायचा. निदान माझ्या मित्राला मी वाचू शकलो नाही, पण तुम्हाला तरी मरू द्यायचं नव्हतं मला. दादा, तुम्हाला तरी मरू द्यायचं नव्हतं मला, म्हणून हा वेड्यासारखा प्रयत्न करत होतो. प्लास्टिक सर्जरी करून सुशांतचा चेहरा तर बदलून आलो मी, पण त्याचं मन बदलून राहणं जमणार नव्हतं मला. दादा, जमणार नव्हतं. म्हणून तुमच्या बरोबर असं भांडत होतो. वाटेल तर बोललो तुम्हाला दादा. तुम्ही माझी नफरत करावी आणि आपल्या पद्धतीने राहावं म्हणून हीच प्रयत्न चालला होता माझा. अमिता माझ्या मित्राची अमानत आहे आणि ती माझ्या मित्राची अमानत आहे, म्हणून तिला जपायचा प्रयत्न चालला होता माझा दादा. म्हणून भांडलो ग तुझ्याशी अमिता. निकिता हा फक्त एक बहाणा होता तुझी नफरत वाढवायचा. सुशांत मित्रा, माझ्यावर मेहरबानी कर. मला माफ कर सुशांत, मला माफ कर. अरे कुठल्या मातीचा भल्ला आहे? मित्राचा परिवार वाचवण्यासाठी मरता मरता त्याला दिलेल्या वचनाला तू जागला. त्यासाठी स्वतःच्या चेहऱ्याचा तू त्याग केलाय. अरे सलाम आहे तुझ्या दोस्तीला आणि तुझ्या कुर्बानीला. मला
कवटाळून बसणारा या भावापेक्षा सर्वस्व त्याग करणारा मित्र श्रेष्ठ सर. खूप महान आहे, खूप महान आहे. खरंच खरंच खूप महान आहेस रे तू वेदांत, खूप महान आहे. आणि मी तर तुला ओळखलं सुद्धा नव्हतं. मला झालं असतं तर तू हवं ते करू शकला असतास, पण तू आपल्या मित्राच्या मैत्रीला जागलास. अरे धन्य आहे तू आणि धन्य आहे रे तुझी मैत्री. अरे आम्ही जगावं म्हणून खूप मोठा त्याग केलास रे तू. पण काय करू, हे मन म्हणायला तयारच नाही आहे. तुझ्या त्यागाची किंमत कळते रे मला. पण सॉरी वेदांत, सॉरी. सुशांत नाही, सुशांत नाही तरी अमिता सुद्धा नाही, नाही अमिता सुद्धा नाही, नाही. मित्रा, काय केलंस तू हे? का स्वतःला संपवलं? अरे देवा, माझ्या रक्ताच्या तरुणात पडलोय. गेली ती आपल्या सुशांतला भेटायला गेली. गोरी डाव खेळलास देवा. अरे माझा अपराध तरी काय होता? सांग देवा, सांग. काय अपराध होता माझा? का सजा दिली मला ही अपराधाविना? का सजा दिली मला अपराधाविना? काय सजा दिली मला अपराधाविना? अंधार घरदार शिवार अनाथ झाला